नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपण गारगोटी पंचायत समितीच्या उमेदवार भाजप चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत विद्या सावंत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांच्या कशा पद्धतीनं समाजकार्यातून नागरिकांना लाभ मिळालेला आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सावंत मॅडम. नमस्कार. आपले समाजकार्याची सुरुवात आणि आपल्या प्रचाराची सुरुवात तयारी कशा पद्धतीनं चालू आहे? प्रचाराची सुरुवात म्हटलं तर प्रचार जोरदार चालू आहे. महायुतीचं पॅनेल असल्यामुळं आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्यातून उत्स्फूर्त भावना आहे. लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आहे. महिलांचाही वाढता सहभाग आहे रोजच्या प्रचार सभेत वगैरे. नंतर जर आपण बघितलं तर ग्रामीण भाग असल्यामुळं इथं आम्ही महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे महिलांचाही आम्हाला भरपूर रिस्पॉन्स आहे. आणि आत्ता जर आपण ह्याचा विचार केला सामाजिक कार्याचा तर मी गेली 20 वर्ष आपल्या ग्रामपंचायतच्या मी 4 वेळा निवडणुका लढवल्यात. मी लोकनियुक्त बिनविरोध सरपंच होते खानापूर ग्रामपंचायतचे. 20 वर्ष गेलं मला सामाजिक कार्याचा अनुभव आहे. तसेच माझी स्वतःची सामाजिक संस्था असल्यामुळे 1000 बचत गट आम्ही आमच्या सामाजिक संस्थेमार्फत केलेले आहेत. आणि सध्या आमचं गारमेंट चालू आहे. गारमेंटच्या माध्यमातून 101 महिलांना मी रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या गारमेंटलाही भरपूर प्रतिसाद आहे. ग्रामीण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळं घरबसल्याही काही महिलांना मी उद्योगधंदा दिलेला आहे गेले वर्षभर. इथे येऊन करणाऱ्यांना, ज्या महिला शिकणाऱ्या आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊन स्वतः रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे जरा वाढता प्रतिसाद आहे आम्हाला. बघूया आता निकाल काय लागतो त्याच्यावर कळेलच. आपल्या पक्षांच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन आपल्याला कशा पद्धतीने लाभतं? माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं हे गाव आहे खानापूर, मूळ गाव त्यांचं. तसेच पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकरांचं आमचं शेजारचं गाव म्हणजे गारगोटी. ह्या दोन्ही मंत्र्यांचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे. कुठल्याही अडीअडचणीला ते आम्हाला धावून येतात. दादांचं म्हणाल तर दादांनी आम्हाला हे गारमेंट घालण्यापासून महिलांच्या विविध प्रश्नांवरती दादांचं बारकाईनं लक्ष आहे. गेले वर्षभर दादांनी आम्हाला सॅनिटरी पॅडसुद्धा जवळजवळ महिन्याला 2000 पॅड आम्ही मोफत वाटतो आहे महिलांना. त्यांचं म्हणणं आहे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या समस्या जिथून सुरुवात होतात तेच आपण नष्ट करावं. मग मोदी सरकारचं जे धोरण आहे सक्षम महिला, सक्षम भारत आणि सक्षम परिवार, तो आपण घडवायचा प्रयत्न करायचा असेल तर ग्रामीण भागातून सुरुवात केली पाहिजे असं दादांचं या म्हणणं आहे. त्या पद्धतीनं आम्हाला वेळोवेळी त्यांनी मदत केलेली आहे. इथं काय अडचण आली तर तुम्ही सांगा. अजून आपण हे मोठं जवळजवळ आमचं 500 मशीनचं तरी आता उद्दिष्ट आहे. भविष्यात आमच्या 500 मशीन होतील. 1001 महिलांना रोजगार देण्याचा आम्ही लवकरच प्रयत्न करणार आहे. गेल्या वर्षीपासून आता आमचं युनिट मोठं केलेलं आहे. 25 मशीनपासून सुरुवात केली. आता जवळजवळ 71 मशीन आहेत. 100 महिला माझ्याकडे काम करतात. आपलं राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे. त्याचा युती सरकारचा आपलं निवडणूक या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मतदारांना फायदा होईल त्या युतीचा म्हणाल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे दोन्ही मंत्र्यांचे इथं मिलाप झाल्यामुळं दोघांचंही सांगड इथं उत्तम आहे. येथील कार्यक्रम असतील तर ते दोघं एकत्र असतात. आमच्या ग्रामीण भागात आता शैक्षणिक सुविधा, पुन्हा रस्ते तसेच हे आता रोजगाराच्या सुविधा भरपूर इथे सुरू केलेल्या आहेत. पर्यटन विकासही चालू आहे. त्यामुळं युती सरकारच्या माध्यमातून ह्या दोघांचाही फायदा होतो आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होतो ग्रामीण भागात. कारण ग्रामीण भागाची सुधारणा व्हायची तर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. सर्वांगीण विकास म्हटलं तर रोजगाराचा मुद्दा येतो. रोजगाराचा मुद्दा म्हटला तर महिलांचा विकास. महिलांना आपण काहीतरी सक्षमपणे घडवलं. आता लाडक्या बहिणींचे 1500 रुपये महिलांना येत आहेत. परंतु त्यातून सगळीजणं आम्हाला विरोधक कायमच म्हणत असतात की हे काय 1500 रुपये भरपूर होत नाही. पण किमान त्यांना हातभार तरी लागतो आहे त्या पैशांचा. का त्यांच्या काहीतरी प्राथमिक गरजा तरी भागू शकतात. मुलांच्या असतील, स्वतःच्या असतील. परत आता इथून पुढेही भरपूर म्हणजे शेतकऱ्यांच्या PM किसानच्या समृद्धी योजना आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होतो. युवकांना रोजगाराचं प्रशिक्षण देणं चालू आहे. पुन्हा परत घरोघरी आता आपल्याला सगळ्या बाकीच्या योजना, सौरघर योजना, नंतर घरकुलच्या योजना, म्हणजे ग्रामीण भागातले मूलभूत प्रश्न या दोन्ही आपल्या युती सरकारच्या माध्यमातूनच सुटलेले आहेत. बऱ्यापैकी सुटलेले आहेत आणि अजून भविष्यात संधी मिळाली तर हे सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आमचा असेल. मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना आमचं आव्हान एकच असेल की आपलं मत योग्य उमेदवाराला द्या. उमेदवाराचं परीक्षण करून त्याची पात्रता बघूनच मतदान करावं अशी माझी तरी इच्छा आहे.
समोरचा उमेदवार काय करू शकतो, त्याची शैक्षणिक पात्रता असू दे किंवा त्याची सामाजिक कार्याची क्षमता काय आहे, तो फक्त निवडणुकीपुरता दारात येतो आहे की आपल्याला 12 महिने तो उपलब्ध असतो आहे, आपली गरज कुणाकडून निघेल हे बघून उमेदवारांनी मतदान करावं असं माझं तरी म्हणणं असेल. आणि त्या पद्धतीनं युवकांनी मतदारांनी किंवा जुनी जे लोक आहेत, जुनी जाणती लोक योग्य मतदान करतात असं वाटते. परंतु जे आता सध्या नवीन पिढी आहे त्यांनी पण हा विचार विकासाचा अजेंडा ठेवूनच मतदान करावं असं आव्हान असेल माझं. धन्यवाद.